अतिशय नम्रपूर्वक विनंती असेल की अध्यक्ष आपण लोकांना विचारात घेऊन काम करूया. म्हणजे लोकांना काय पाहिजे, लोकांना काय अपेक्षित आहे, लोकांना सांगितलं लोक कुठं सुद्धा जात नाही. आपण जर लोकांना म्हटलं की असं असं आपण हे केलंय तर लोक थोडं नाराज होते. एवढीच एक नम्रपूर्वक विनंती असणार आहे की आपण तर काम करताय, खूप चांगल्या पद्धतीने करताय. आणखी दुसरी एक विनंती असणार आहे की अध्यक्ष, माझ्याकडून हा विषय संपलेला आहे, माझ्या सर्व सहकाऱ्यांचा पण विषय संपला का? जोरात सांगा. ओके अध्यक्ष, बघा माझ्या सर्व सहकाऱ्यांच्याकडून हा विषय संपलेला आहे. आता माझी विनंती आहे तुम्हाला की मागचा कुठला राग आता माझ्यावर किंवा माझ्या सहकार्यावर काही काढू नका. एवढीच अतिशय नम्रपूर्वक विनंती आहे. या निवडणुकीमध्ये तुम्हाला अनिल पाटलाची काय ताकद आहे मी दाखवून देतो. या निवडणुकीमध्ये तुम्ही जो उमेदवार द्याल, जिथं जिथं आपल्या युतीचे उमेदवार असतील ते सगळे निवडून आणायची आपल्या सगळ्यांची जबाबदारी असेल. आणि या बसलेल्या सर्व सहकाऱ्यांची सुद्धा तितकीच जबाबदारी असतील. अध्यक्ष, सर्व तालुक्यातील, सर्व गावातील सर्व नेते मंडळी आलेले, सर्व माझे सहकारी आले, अत्यंत अंतःकरणापासून मी तुमचं मनापासून आभार मानतो. कारण की अशा